भाजपचं संघटन वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या मत्सरमध्ये नितेश राणे यांनी जिल्ह्यामध्ये फार लक्ष टाकलं आहे। आगामी जिल्हा परिषद पंचायत निवडणुका 16 लढवायच्या की महायुतीमध्ये ही सुद्धा चर्चा सुरू आहे। हा दृष्टीने नितेश राणेंचे सुद्धा दौरे या जिल्ह्यामध्ये वाढलेत। पण भाजपमध्ये सर्व अलबेल आहे का? भाजप एकसंघ पक्ष आहे का? संघटना एकत्रित काम करते का? तर त्याला कुठेतरी त्याच्या बाबतीत विचार केला तर थोडंसं कुठेतरी ते नकारात्मक जाणवत आहे। त्याचं कारण असं आहे की जिल्हा कार्यकारिणी राजेश सावंतांनी जाहीर केली, पण त्यामध्ये काही लोकांना विश्वासात न घेता त्यांनी काहींनी आपली नावं दिली, म्हणून काही मंडळींनी राजीनामे दिले आणि त्यांच्या भाजपच्या ग्रुपवरती ती चर्चा अधिक रंगली। पण दुसऱ्या बाजूला काल कोथवड्याच्या विभागीय कार्यालयाचं भाजपच्या उद्घाटन प्रसंगी मात्र एक वेगळंच दृश्य, भाजपमधला मतभेद म्हणा किंवा मनभेद म्हणा किंवा भाजपमध्ये एक संघपणा आहे की नाही अशी शंका येण्यासारखं दिसून आलं। त्याचं कारण असं की उमेश देसाईंनी त्या ठिकाणी विभागीय कार्यालयाचं उद्घाटन मत्सरविनी नितेश राणेंच्या उपस्थितीत ठेवलं। सगळ्या मंडळी कार्यक्रमाच्या स्थळी गेले, पण काही मंडळी हे कार्यक्रम स्थळाच्या बाहेरच उभी राहताना दिसली। विशेषतः त्याच्यामध्ये माजी जिल्हाप्रमुख दत्ता देसाई असतील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्यांचं कोथवड्यामध्ये बऱ्यापैकी आहे वजन आहे, ज्यांना मानणारा वर्ग आहे ते सतीश शेवडे असतील, धामणशातले सर्वेसर्वा किंवा त्या ठिकाणचा एक चांगल्या प्रकारचा राबता असलेले कार्यकर्त्याचा मूळ असलेले उमेश देसाई असतील किंवा जुने जाणते भाजपचे निष्ठावंत माजी उपसभापती पंचायत समिती किसन घाणेकर असतील किंवा सनगरी असतील, काही मंडळी ही मात्र व्यासपीठापासून दूर म्हणजे जवळजवळ कार्यक्रमाच्या स्थळापासून बाहेरच उभी लोकांना दिसली, जाणवलं। मग नेमकं भाजपमध्ये त्यांना निमंत्रण दिलं होतं का? निमंत्रण तर सोशल मीडियावरतीच होतं, सर्वांना व्यक्तिगत काही कोणाला दिलं नव्हतं। मग कुठंतरी भाजपमध्ये ही दुही निर्माण झाले का? नेमकं कोण करतंय? ह्या मंडळींना त्या कार्यक्रमापासून कोणी दूर ठेवलं, जाणवून ठेवलं की नकळत झालं? ह्या प्रश्नाची उत्तरं राजकीय मंडळी किंवा पदाधिकारी भविष्यात देतील। पण एकंदरीतच भाजपमध्ये खरोखरच एक संघपणा आहे की नाही की अलबेल आहे? मग कालच्या कोथवड्यातल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ह्या गोष्टी जाणीवपूर्वक दिसून आल्या। त्यामुळे एका बाजूला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतायत, पण दुसऱ्या बाजूला नितेश राणेंचं सुद्धा त्याला सहकार्य मिळतंय। पण भाजपमध्ये रत्नागिरीच्या 4 म्हणजे दक्षिणेचा विचार केला तर रत्नागिरी तालुक्यामध्ये भाजपमध्ये कुठंतरी आधुनिक कुरघुरी चालू आहे असं कालच्या एकंदरीत ह्या घटनाक्रमावरून म्हणता येईल। एकंदरीतच काय भाजप वाढवण्याचा प्रयत्न होतोय, पण दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये मनभेद किंवा दुई कुठेतरी वारंवार दिसून येते, एवढं मात्र खरी। मग असं म्हणावं लागेल भाजपमध्ये नेमकं चाललंय तरी काय। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। तुम्ही निवेदन घ्या, निधीची मागणी आमच्याकडे करा, ती यादी आमच्याकडे पाठवा। मग ती निधी तुमच्यापर्यंत आणायची कशी, प्रत्येक तुमच्या निवेदनाला न्याय कसा द्यायचा हे तुम्ही आमच्यावर सोडा। हाच विश्वास देण्यासाठी आज मी तुमच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेलो आहे, नुसता फीत कापण्यासाठी आलेलो नाही। जेणेकरून आमच्या ह्या गटातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा विश्वास आला पाहिजे की भारतीय जनता पक्ष हा ह्या भागातला ह्या जिल्हा परिषद गटातला नंबर 1 चा पक्ष बनवण्यासाठी पुराचा पुरा पक्ष, तुमचे सगळे नेते मंडळी हे तुमच्या मागे उभे आहेत। हा विश्वास मी माझ्या माध्यमातून देण्यासाठी इथे आलेलो आहे। म्हणून तुम्ही कुठलाही किंतु परंतु मनात जाऊ नका, कामाला लागा, प्रत्येक घरापर्यंत पोहोचा, प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचा, प्रत्येकाला विश्वास द्या की या भागात हा जिल्हा परिषद गट हा भारतीय जनता पक्षाकडेच होता, म्हणून ह्या गटाचा विकास करायचा असेल तो भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही। हा असं वातावरण तुम्ही या जिल्हा परिषद गटामध्ये तयार करा। त्या वातावरण निर्मितीसाठी तुमच्या मागे जी ताकद उभी करायची असेल ती सगळी उभी करण्याची जबाबदारी ही माझी असेल, हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। फक्त मला तुमच्याकडून एकजूट आणि ताकद आणि आपल्या नेत्यावर आणि पक्षावर आपल्याला गर्व असला पाहिजे आणि आत्मविश्वास असला पाहिजे। तुम्ही आत्मविश्वासाने या गटामध्ये रत्नागिरीमध्ये फिरला पाहिजे की आमच्या भारतीय जनता पक्षाकडे जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कोणाकडेच नाही। हा पहिला विश्वास आणि हा विचार पहिला तुमच्या डोक्यामध्ये बांधून टाका, मग बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या होतात। म्हणून परत एकदा या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी माझ्या या गटातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो।
अशाच पद्धतीने गावागावामध्ये आणि रत्नागिरीच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला भारतीय जनता पक्षाचा झेंडा आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ अशाच पद्धतीने प्रत्येकाकडे घेऊन जायचं आहे आणि रत्नागिरी हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे, ते आपण अधोरेखित परत करायचं आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो. शुभेच्छा देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.